होणार नाही म्हणून मला आम्ही सगळेजण निघालो आहोत एका छोट्याशा आउटिंगला. आता निघालोय, सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि पूर्ण दिवसभर आम्ही फिरणार आहे. आजच्या ट्रिपचं खास वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सगळे नाशिककर अस्सल पुणेकरांना घेऊन निघालोय आपलं नाशिक दाखवण्यासाठी. सोबत आता आहे माझी आई, माझी मावशी, हा माझा भाऊ. सोबत आम्ही चौघच नाही निघालोय, आमच्या सोबत पुढे अजून एक गाडी आहे, तीही मी तुम्हाला दाखवते. आणि त्यामध्ये कोण कोण मेंबर आहे हे आम्ही गाडीतनं उतरल्यानंतर तुम्हाला कळेलच. तर आपला पहिला स्टॉप आहे पेरूची वाडी मिसळ. पेरूच्या वाडीला पोहोचलोय आणि इकडे या छोट्या छोट्या मुलांची शाळेची पिकनिक आली आहे. थंडीने कुडकुडतायत सगळे, पण त्यांचा जोश बघा किती भारी आहे. एंट्री केली आणि आता मी तुम्हाला पेरूच्या वाडीचा ॲम्बियन्स दाखवते. एकदम छान सुंदर हिरवागार असा ॲम्बियन्स आहे यातला. मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसून आपण मिसळीचा आस्वाद घेतोय असं वाटतं. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे यांनी झाडं तोडली नाही आहेत, तर ती झाडंच इथलं मेन आकर्षण आहे. झाडांनाच मस्त रंगवलंय आणि त्यावर अशा छान छान छोट्या छोट्या पाट्या लावल्यात रंगीत रंगीत, ज्याच्यावर पेरूची लस्सी, पेरूची आईस्क्रीम असं खूप काय काय लिहिलंय, मिसळ भाकरी असं बरंच काय काय लिहिलंय. आणि आता सगळं बघितलं आम्ही आणि आता आम्ही सेटल झालोय टेबल वगैरे बघून आणि ऑर्डर दिली आहे मिसळची. मिसळने भरलेली प्लेट बघून ज्या नाशिककराच्या तोंडाला पाणी सुटत नाही ना, तो खरा नाशिककरच नाही. आम्ही सकाळी खूपच लवकर आलो, त्यामुळे इकडे गणपतीची आरती, सकाळची सुंदर गाणी असं बरंच काय काय चालू होतं आमच्या बॅकग्राऊंडला. चला बॅक टू द पॉइंट. मस्तपैकी रस्सा टाकतेय मी आणि रस्सा झाल्यानंतर आता आपण तर्री टाकूयात. मस्त नाशिकची गुलाबी गुलाबी थंडी आणि या थंडीत इतकी गरमागरम वाफाळलेली मिसळ खायला इतकं मस्त वाटतंय. जसं मी अगोदर म्हणाले की आम्ही सगळे नाशिककर पुणेकरांना घेऊन फिरायला चाललोय, त्यामुळे हे सगळेजण बेडेकर मिसळचे फॅन्स आहेत. म्हणून मी त्यांना विचारत होते की आमची नाशिकची मिसळ कशी वाटली आणि ह्या आहेत त्यांच्या रिॲक्शन. तुम्हाला सगळ्यांना आणि आता पेरूच्या वाडीला आलोय तर इथे पेरूचे सगळे पदार्थ मिळतात, जसं की पेरूचा चहा, पेरूची लस्सी आणि पेरूची आईस्क्रीम सुद्धा. मी तुम्हाला सगळे पदार्थ दाखवते. हे पेरूचं ज्यूस आहे, तिकडे साईडला पेरूची डिश आहे, ही पेरूची लस्सी आहे, खूप मस्त आहे, खूप जास्त मस्त आहे. आणि चेअर्स करतोय आम्ही. ही आहे पेरूची आईस्क्रीम, ज्यावर असं तिखट टाकून खायचं असतं. पेरूचा चहा सुद्धा होता इकडे. आणि आता इकडे आम्ही कोणीतरी पेरूचं मॉकटेल टाईप्स म्हणजे शॉट्स ऑर्डर केलेत, येत आहेत ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला. पेरूच्या वाडीला आलोय तर पेरूचे सगळे पदार्थ ट्राय केलेच पाहिजे ना, म्हणून आम्ही सगळे पदार्थ ट्राय करत होतो. घे ना. हाऊस द टेस्ट. पेरूच्या वाडीला आलो आणि आपण पक्षी बघितले नाही असं तर काही होणार नाही, म्हणून आता आपण जाऊयात पक्षी बघण्यासाठी. छान दाट हिरवीगार झाडी आहे तिथे तिन्ही बाजूनी. ऊन इथे दिसतंय व्हिडिओमध्ये, पण कुडकुडणारी थंडी सुद्धा आहे, त्यामुळे अजिबात उन्हात फिरतोय असं वाटलं नाही आम्हाला. इथून आत गेल्यानंतर इकडे एक तलाव आहे, ज्यात आपण बोटिंग वगैरे करू शकतो. या बोटिंगचा आमचा काही तसा प्लॅन नव्हता, त्यामुळे इथून पुढे गेलो आणि इथे भरपूर गेम्स आहेत. लहान मुलांना इथे आणलं तर ते 1-2 गेम्स खेळल्याशिवाय इथून हलणारच नाही. आणि मग आम्ही निघालो पक्षी बघण्यासाठी. तर पक्षी पाहायचे असतील तर इथे 100 रुपये तिकीट काढावं लागतं प्रत्येकी. आम्ही 8 जण होतो, आम्ही 800 रुपये तिकीट काढून मग आतमध्ये चाललोय. आत गेल्या गेल्या असे दोन्ही बाजूनी पिंजऱ्यांमध्ये भरपूर प्राणी पक्षी आहेत. शहामृग, इमू, सफेद तितर, सोन्याचा तितर, टर्की, ब्रह्मा कोंबडी, छोटे छोटे बगळे, बदकं, ससे असे खूप सारे प्राणी पक्षी आहेत इकडे. हे सगळे प्राणी पक्षी बघत बघत आम्ही पुढे चाललोय आणि पुढे गेलो तर आम्हाला एक गोड गोंडस पांढरा शुभ्र ससा दिसला.
आणि आता सगळ्यात मेन आकर्षणवाली गोष्ट ती म्हणजे ज्यासाठी आम्ही खास हे तिकीट काढलं होतं ती म्हणजे ही गोष्ट. इथले लोक आपल्या हातावरती दाणे ठेवतात आणि अगदी 1 सेकंद सुद्धा न जाता ते पक्षी लगेच आपल्या हातावर, खांद्यावर, डोक्यावर कुठेही येऊन बसतात. पक्ष्यांसोबत खेळण्याचा हा अनुभव खूप कमाल होता. तुम्ही कधीही पेरूच्या वाडीला आलात तर हा अनुभव घ्यायला अजिबात विसरू नका, कारण हा वर्थ इट आहे. आपण पक्ष्यांना फक्त लांबून बघतो, एवढ्या जवळून आपण कधीच अनुभवलेले नसतात. आणि ही इकडे पक्ष्यांमुळे हसतीये की रडतीये, हिला गुदगुल्या होत आहेत का त्रास होतोय आम्हाला काहीच कळत नव्हतं. आम्ही सगळे मज्जा घेत होतो तिची. खूपच सुंदर आहे, मनमोहक आहे, गुदगुल्या करता आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथले सगळे हे जे प्राणी पक्षी आहेत ते आपल्याला काहीच हार्म करत नाही. ते खूप माणसाळलेले आहेत. त्यांना छान ट्रेनिंग देऊन इथे ठेवलंय असं वाटतं आपल्या करमणुकीसाठी. मिसळ आणि पेरूच्या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन पक्ष्यांसोबत मनसोक्त वेळ घालवून आता आपण जाऊयात दिंडोरीला, विंध्यवासिनी देवीच्या दर्शनासाठी. मंदिराच्या खाली आपण पोहोचलोय. गाड्या वगैरे पार्क केलाय, भरपूर मोठी जागा इथे पार्किंगला. आणि हे मंदिर अगोदर असं छान डोंगरावरती छोटंसं मंदिर होतं, पण आता सगळं नूतनीकरण करून अख्खं मंदिर नवीन बनवलंय, त्यामुळे अजून जास्त छान वाटतं. तो जुना टच नाहीये, पण आपल्या देवीचं मंदिर आहे, छान तर वाटणारच. चला तर मग मी तुम्हाला मंदिराचा सगळा परिसर दाखवते आणि आपण विंध्यवासिनी देवीचं दर्शनही करूयात. या मंदिरात देवीच्या 2 मूर्ती आहेत. एक उंच मूर्ती जी नवीन बनवली आहे, जी विंध्याचलमधल्या विंध्यवासिनी देवीच्या मूळ मूर्तीची प्रतिकृती आहे. आणि या मोठ्या मूर्तीच्या शेजारी जी छोटी मूर्ती ठेवली आहे ती या मंदिरातली मूळ मूर्ती. जेव्हा हे मंदिर छोटं होतं, डोंगरावर टेकडीवर बसलेलं होतं, तेव्हा या मंदिरात ही छोटी मूर्ती होती. आणि मंदिराच्या नूतनीकरणाच्या वेळेस खास गावकऱ्यांचा आग्रहास्तव नवीन मंदिरात सुद्धा या छोट्या मूळ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, कारण हे मंदिर त्याच जुन्या जागेवर स्थापन करण्यात आलंय. आता आपण फुल ऑन मॅक्स व्हॉल्यूम मध्ये गाणी ऐकत ऐकत जाऊयात सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला वणीच्या गडावर. चोर नहीं है मैं क्या करूं, आशिक है ये चोर नहीं है मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं, ये मस्त गाणी ऐकत ऐकत निसर्गाचा आनंद घेत घेत आणि वणीचा घाट चढत चढत आम्ही वणीला पोहोचलोय. गडावर जाण्याच्या अगोदर खाली अशी भरपूर सारी दुकानं आहेत, जिथे आपण देवीसाठी साडी, चोळी, ओटी, बेल, फुलं, हार, गजरे, वेणी, प्रसादासाठी पेढे, साखर, फुटाणे असं बरंच काय काय घेऊ शकतो. वणीच्या गडावर देवीच्या दर्शनाला जायचं म्हणजे ही एक मस्त गोष्ट आहे, ती म्हणजे रोपवे. म्हणजे रोपवेमध्ये बसून आपण अक्षरशः मिनिटात गडावर पोहोचतो. म्हणजे रोपवे ट्रॉलीमध्ये बसून आपण इकडे इकडे बघून सेटल होत नाही, तर आपण पोहोचलेलो सुद्धा असतो. ही अशी रोपवे ट्रॉली वरती येतानाचं मी शूट घेतलंय आणि ही टेक्नॉलॉजी खरंच खूप कमाल आहे. म्हणजे एका बाजूने ट्रॉली वर येते आणि दुसऱ्या बाजूने खाली जाते, म्हणजे ते रोपवरती असं प्रॉपर बॅलन्सिंग होतं. रोपवेमुळे मिनिटभरात आपण गडावर तर पोहोचलो, पण मंदिरात जाऊन पाहिलं तर मंदिर खचाखच भरलेलं होतं. प्रचंड गर्दी आहे. लाईनमध्ये कितीही वेळ उभं राहावं लागलं तरी इथे कंटाळा नाही येत, कारण म्हणजे हे गडावरून खाली दिसणारं सुंदर दृश्य आणि मध्ये मध्ये आपल्या करमणुकीसाठी येणारी ही माकडं आणि अर्थात आपल्या सप्तशृंगी देवीचं इतकं सुंदर आणि मनमोहक असं रूप. 1.5 तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर देवीच्या समोर, देवीच्या गाभाऱ्यात आल्यानंतर या वेळेचं अक्षरशः चीज झाल्यासारखं वाटतं. बोल अंबे मात की जय. या मागच्या क्लिपचा BTS बिहाइंड द सीन्स तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलाच असेल. देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न झालंय. चला तर मग आता आपण रोपवेनेच गडावरून खाली जाऊयात.
आणि गडावरून खाली उतरतानाचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. प्रयत्न यासाठी की या काचा इतक्या स्वच्छ नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला क्लिअर असं दिसणार नाही, पण तरी माझा एक प्रयत्न. अक्षरशः मिनिटात आपण गडावरून खाली सुद्धा पोहोचलोय. खाली उतरल्यानंतर हा असा काहीसा एकंदर व्ह्यू दिसतो रोपवेमधून वर जाण्याचा आणि खाली येतानाचा. आणि आता सकाळी खूप लवकर मिसळ खाल्ली होती आणि एवढा वेळ लाईनमध्ये उभं होतो, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना थोडी भूक लागली. आपण जेवण तर नाही, पण थोडंसं काहीतरी लाईट खाऊन घेऊया आणि मग जाऊया नाशिक रिटर्न. बाहेरून गडाचं असं छान दृश्य दिसतं आणि इथे त्यांनी फोटोजसाठी हा एक पॉईंट केला आहे. तिथे आम्ही सगळ्यांनी असे छान फोटोज काढले. जाताना असा छान सुंदर सूर्यास्त बघत आम्ही नाशिकला पोहोचलो. आणि आता रात्री आपण कुठे चाललोय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. तर रात्री आम्ही निघालो नाशिकचे ओरिजिनल फेमस झालेले ते पदार्थ खाण्यासाठी, जसं की सायंताराचा साबुदाणा वडा आणि चटणी, आपल्या नंदन स्वीट्सची पाणीपुरी, चाट, भेळपुरी आणि आपल्या शौकींची झटका पाणीपुरी, हे सगळं खाण्यासाठी. या ब्लॉगमध्ये भरपूर पदार्थ आणि भरपूर जागा मिसिंग आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मिसिंग पदार्थ म्हणजे आपल्या बुधा हलवाईची जिलेबी आणि फाफडा. पण असो, सगळ्याच जागा काही 2-3 दिवसात कव्हर करणं शक्य नाही आहे. जितकं शक्य होतं तितकं आम्ही आपल्या पुणेकर पाहुण्यांना नाशिक फिरवलंय आणि दाखवलंय. आणि सगळ्यात शेवटी रात्री घरी जातानाचा आमचा स्पॉट होता आपल्या नाशिककरांचं सगळ्यांचं आवडतं समर्थचं अननस ज्यूस. आणि हे सगळे जे फोटोज तुम्हाला आत्ता दिसत आहेत ते आम्ही काल फिरलो होतो. आणि काल माझ्या मनात ब्लॉग करायचा विचार आला नाही, त्यामुळे माझ्याकडे व्हिडिओज नाही आहेत, पण मी फोटोजमधून तुम्हाला सांगू शकते की आम्ही कुठे फिरलो. तर काल आम्ही फिरलो अतिशय कोड नाशिकमध्ये, अर्थात आपलं काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, सीता गुंफा. आणि कालच्या दिवसाचा शेवट आम्ही केला आपल्या गोदा घाटावरची गंगा आरती. आणि ही गोदा आरती माझी पर्सनली खूप जास्त फेवरेट आहे. म्हणजे एखाद्या संध्याकाळी काहीच नसेल करायला तर मी सरळ गोदा घाटावर जाऊन बसते आणि सगळ्या गोदा सेवकांची आरतीची तयारी बघते. आणि इथून आरती झाल्यानंतर घरी जाताना मन इतकं प्रसन्न झालेलं असतं. हा व्हिडिओ बघणाऱ्या एखाद्याने जरी आजपर्यंत हा गोदा आरतीचा अनुभव घेतला नसेल ना, तर एक दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता घाटावर जाऊन या आरतीचा आनंद नक्की घ्या. आणि तिसऱ्या दिवशी आपण आलो आहोत कावनई कपिलधारा तीर्थला. इथे येण्या अगोदर आम्ही जाऊन आलोय श्रींची तपोभूमी अर्थात श्री गजानन महाराजांच्या मंदिरात. आणि तिथे फोटोज व्हिडिओज अजिबात अलाउड नाही आहे. म्हणजे आपण तोंडातून एक शब्दसुद्धा काढू शकत नाही, इतकं तिथे मौन धारण करावं लागतं. अर्थात ते ध्यान केंद्रच आहे म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही. शेगावला जाण्या अगोदर श्री गजानन महाराजांनी इथे कावनईला 12 वर्ष तपश्चर्या केली, म्हणून इतकं सुंदर मंदिर आहे इथे कावनईला. आणि आम्ही गजानन महाराजांच्या त्या मंदिरात अगदी जेवणाच्या वेळेस 12:01ला पोहोचलो, त्यामुळे आम्हाला महाप्रसादाचा अलभ्य लाभसुद्धा मिळाला. तर तिथून आम्ही आलो इकडे कपिलधारा तीर्थला. आणि इथे येऊन आपण डब्बा खाऊयात, वनभोजन असं आम्हाला आज काहीतरी करायचं होतं. त्यामुळे आम्ही घरून येताना दशमी, बटाट्याची भाजी, मटारची उसळ असं सगळं घेऊन आलो आणि इथे बसून छान जेवण केलं. तर आता सगळं देवदर्शन झाल्यानंतर आता आपण जाऊया सुला विनयार्ड्स. नाशिकला आल्यावर अर्थात वाईन सिटीमध्ये आल्यानंतर सुला विनयार्ड्सला भेट तर दिलीच पाहिजे ना. चला तर मग, वेलकम टू वाईन कॅपिटल ऑफ इंडिया नाशिक. तर आज आहे संडे अर्थात वीकेंड आणि इथे वीकेंडला 1000 रुपये एंट्री फी आणि वीकडेजला 600 रुपये अशा इथल्या एंट्री फीचं स्ट्रक्चर आहे. आणि आपण आज जाऊन जो काही खर्च करू त्यामधनं आपली एंट्री फी रिडीम होते. इकडे येण्याचा आमचा तसा काही प्लॅन नव्हता, त्यामुळे आमचे अटायर्स खूपच जास्त साधे आहेत. तर असं इथली एक एकदम छान आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट म्हणजे इथली वाईन टेस्टिंग टूर, ज्यात ते आपल्याला वाईन कशी बनवली जाते, कशी स्टोअर केली जाते, ते सगळी प्रोसेस आपल्याला दाखवतात आणि वाईनची टेस्टिंगसुद्धा देतात.
तर ते आम्हाला करायचं होतं, पण ती टूर आमच्या वेळेमध्ये बसत नव्हती, त्यामुळे आम्ही ती टूर करू नाही शकलो. नाही तर मी तुम्हाला तीही व्हिडिओमध्ये दाखवली असती. पण आम्ही आतमध्ये जाऊन अख्खं सुला विनयार्ड्स खूप छान एक्सप्लोअर केलं, खूप सारे फोटोज काढले. तर हा सगळा सुला विनयार्ड्सचा कॅम्पस तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय आणि तो इतका सुंदर डेकोरेट केलाय, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात त्यांनी काही ना काही ठेवलंय. खूप फोटोजेनिक आहे. सुलाचा सगळा कॅम्पस फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो इथल्या वाईन डोमेनला, जिथे आत्तापर्यंत आपल्या नाशिकच्या वाईन्सला मिळालेले सगळे प्राइजेस, सर्टिफिकेट्स, मेडल्स असं सगळं काय काय तिथे ठेवलेलं होतं डिस्प्ले करून. आणि इकडे सगळ्या वाईन बॉटल्स, जिथून आपण आपल्याला हवी ती वाईन परचेस करू शकतो, जी आपल्या एंट्री फीमधून सहज रिडीम होईल. अख्ख्या भारतात सप्लाय होणाऱ्या वाईनपैकी 50% वाईन ही आपल्या नाशिकमधून तयार होते आणि पुढच्या वर्षापर्यंत ती 80% होणार आहे. खरंच प्राऊड टू बी नाशिककर. आपल्या गोदावरीच्या पाण्याने पिकलेल्या द्राक्षांची चव इतकी जास्त छान आहे की ती द्राक्ष जगभरात जाऊन पोहोचली आहेत. मनसोक्त विनयार्ड्स फिरून आता आम्ही निघालोय घरी. आणि आता रात्री आपण कुठे जातोय ते तुम्हाला व्हिडिओत पुढे कळेलच. आता आपली नाशिक ट्रिप आली आहे शेवटच्या टप्प्यात, कारण आपल्या पुणेकर पाहुण्यांना उद्या निघायचंय पुण्याला जाण्यासाठी. त्यामुळे आजच्या नाशिक ट्रिपचा शेवट आपण करतोय एका मस्त डिनरने, जे करण्यासाठी आपण आलो आहोत पॉन विवांतला. तसं पाहायला गेलं तर लेट्स फिरूया नाशिक या ब्लॉगचा इथे शेवट झाला असता, पण अचानक रात्री झोपताना आमचा एक नवीन प्लॅन बनला दुसऱ्या दिवशीच्या सकाळसाठी. आणि ह्या जागेवर न जाता जर मी ब्लॉगचा एंड केला असता तर आपली लेट्स फिरूया नाशिक ही ट्रिप अर्धवट राहिली असं तुम्हाला सुद्धा वाटलं असतं. तर आपलं ते अचानक ठरलेलं ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. सकाळी लवकर उठून आम्ही 7:30-8ला त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय आणि इथे येऊन पटकन VIP पासेस काढले आणि लाईनमध्ये उभं राहिलोय. त्र्यंबकेश्वर अर्थात इथल्या शिवलिंगाच्या मध्ये एक नाही तर ब्रह्मा, विष्णू, महेश अशी 3 लिंग आहेत. आणि त्या शिवलिंगाच्या मधोमध आपली गोदावरी सतत खळखळ वाहत असते. तर अशा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही निघालो कुशावर्त कुंडावर. कुशावर्तावरून आम्ही गेलो निवृत्तीनाथांची समाधी असलेल्या मंदिरात आणि तिथून घरी. तर इथे एंड झालाय आपला लेट्स फिरूया नाशिक या व्लॉगचा. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.